जय श्री कृष्णा. स्वागत आहे मित्रांनो तुमचं भक्तिकथा मराठी या चॅनलवर. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, स्वतःला असे घडवा की लोक तुम्हाला गमावून पश्चाताप करू लागतील. जे आज तुम्हाला गमावून शांतपणे जगत आहेत, तेव्हा तू इतके उंच शिखर गाठ की तुला पुन्हा मिळवण्याच्या इच्छेने ते प्रत्येक रात्री अस्वस्थ झोपतील. आणि इतके बोलू नकोस की जग तुला ओळखू लागेल, पण असे काही बन की जग शांत होऊन तुझे नाव घेईल. आज तू गप्प आहेस कारण वेळ गप्प आहे, पण एक दिवस वेळच बोलेल आणि सगळे तुझ्या नावाने घाबरतील. स्वतःला इतके मौल्यवान बनव की जे आज तुला दुर्लक्षित करतात ते उद्या तुला भेटण्यासाठीही अपॉइंटमेंट मागतील. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, प्रगतीच्या शांत पायऱ्या चढत जा. गंतव्य तुला सलाम करेल तेव्हाच गोंगाट कर. कधीही कोणाच्या परत येण्याची वाट पाहू नकोस. स्वतःला असे बनव की ज्याला तू सोडशील तो आयुष्यभर परत येण्यासाठी प्रार्थना करत राहील. तुझी कथा अजून अपूर्ण आहे. जे आज तुला आजमावत आहेत त्यांना असे काही दाखव की तुझे नाव ऐकताच त्यांच्या श्वासात गुंतागुंत व्हावी. स्वतःला आग समजू नकोस. स्वतःला ती राख बनव जिच्यामुळे एक दिवस संपूर्ण जगाची पायाभरणी हादरेल. फक्त इतके कर की तुझी सावलीही लोकांना विचार करायला भाग पाडेल. हा माणूस कोण होता आणि इतका शांत असूनही इतका प्रभावी कसा? ना वादळे घाबरवतात ना नद्यांचा वेग विचलित करतो. कारण जसा समुद्र सर्व काही सामावूनही मर्यादा ओलांडत नाही, तसाच जो योगी परमात्म्यात स्थित असतो तो कोणत्याही सुखदुःखात ना डगमगतो ना तुटतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, शांती तेव्हा मिळत नाही जेव्हा सगळे शांत असते. शांती तेव्हा मिळते जेव्हा अंतर्मनातील आग शांत होते, ममता सुटते, मोह, अहंकार आणि इच्छांच्या साकड्या तुटतात. कान्हा म्हणतात, वेदनेपासून पडू नकोस, कारण हीच वेदना उद्या शक्ती बनून उभी राहील. जेव्हा जग तुला पाडायला उठते तेव्हाच तीच जमीन तुझ्या उड्डाणाचा आधार बनते. लोकांपासून घाबरू नकोस. घाबरायचे असेल तर त्यांच्यापासून घाबर जे चेहऱ्यावर हसतात पण पाठीमागून खोल वार करतात. रात्रीची गाढ झोप तोच घेतो जो दिवसभर प्रामाणिकपणे जगलेला असतो. जगातील सर्वात दुर्मिळ गोष्ट म्हणजे समाधान आहे, जे फक्त आत्म्याच्या सत्यातूनच मिळते. कधीही असा विचार करू नका की मदत मागून घेऊ, कारण अडचण थोड्या वेळाची असते पण उपकार आयुष्यभर ओझं बनतात. संयम, धर्म आणि धैर्य ही 3 शस्त्रे जीवनाच्या युद्धात विजय देतात. आणि जर पराभव झाला तरी तोही परमात्म्याच्या योजनेचाच भाग असतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जीवन रथासारखे आहे. सुखदुःख येत जात राहतात. जो वादळातही ठाम उभा राहतो त्यालाच योगी म्हणतात. जो वेळेची किंमत समजत नाही त्याच्यासाठी वेळ कधीच परत येत नाही. आणि ज्याने स्वतःच्या उणीवा ओळखल्या नाहीत तो आपले संपूर्ण आयुष्य इतरांची निंदा करण्यात वाया घालवतो. कधीकधी तुम्हाला साक्ष देण्याची गरज नसते. वेळ जेव्हा बोलेल तेव्हा खोटंही सत्याचा मुखवटा घालून पडून जाईल. सेवा करा पण अपेक्षा ठेवू नका, कारण माणूस किंमत मोजतो पण देव मूल्य परत देतो.
हवेत उडणाऱ्या लहान मुलासारखा विश्वास ठेवा, जो पडण्याला घाबरत नाही, कारण त्याला खात्री असते की कोणीतरी त्याला पकडणार आहे. लोक काय म्हणतील याकडे लक्ष देऊ नका, आपल्या विचारांना ऐका, कारण तेच तुमची खरी दिशा असते. जे लोक तुमच्या बरोबरीचे होऊ शकत नाहीत त्यांना वाईट बोलू द्या, कारण तुमची उंची त्यांची हीनता उघड करते. जिथे कान्हाशिवाय कोणीही ऐकणारा नसतो तिथे बसून रडणं हेच सर्वात मोठं समाधान असतं, कारण जिथे अश्रूंना कोणतेही स्पष्टीकरण द्यावे लागत नाहीत, ते फक्त मौनात ऐकले जाते. जे लोक झोपेवर प्रेम करतात ते बहुतेक वेळा स्वप्नातच जगतात, पण ज्यांना आपल्या स्वप्नांची खरी कदर असते त्यांना झोपही सहज मिळत नाही. कृष्ण कधीही उशीर करत नाहीत. ते जितका वेळ वाट पाहायला लावतात त्याच्या 1000 पटीने अधिक देण्याची तयारी ते करत असतात. पण तू त्यासाठी पात्र होण्याची तयारी करत आहेस. जे नशिबात आहे ते धावत येईल आणि जे नशिबात नाही ते येऊनही निघून जाईल. मैत्री आवश्यक आहे, नातीही आवश्यक आहेत, पण आयुष्यातील कठीण प्रसंग हे शिकवायला येतात की एकटं राहण्याची कला देखील आवश्यक आहे. जीवनाची सार्थकता तेव्हाच कळते जेव्हा तुला समजतं की कोणाशी केव्हा आणि किती बोलायचं. लोकांशी बोला, लोकांबद्दल नाही, कारण तक्रारी त्या क्षणीच संपतात जेव्हा मनापासून संवाद सुरू होतो. धर्माने भरलेले हृदय धर्माचीच भाषा बोलतं आणि अधर्माने भरलेले हृदय फक्त अधर्माचाच सल्ला देतं. म्हणून तुमच्या आजूबाजूला कोण आहे हे ओळखणंही धर्माचाच एक भाग आहे. कान्हा म्हणतात, दुष्टाची भलाई करू नका, कारण विंचू कितीही पाळला तरी तो डंख मारणारच. जे मिळालं नाही त्याची इच्छा ठेवा, पण जे मिळालं आहे त्याची अवहेलना करू नका, कारण ज्याला तुम्ही आज दुर्लक्षित करता तोच उद्या तुमची सर्वात मोठी गरज बनू शकतो. कोणालाही इतकं डोक्यावर बसवू नका की तो तुमच्याच डोक्याचं ओझं बनेल, आणि कोणाची इतकी खुशामत करू नका की तो तुमची किंमतच विसरून जाईल. आरसा कधीच खोटं बोलत नाही, पण लोक त्याच्या प्रतिबिंबातही फसवणूक शोधतात. म्हणून आंधळा विश्वास ठेवण्याआधी स्वतःला प्रश्न विचारायला शिका. घाईघाईत घेतलेले निर्णय बहुतेक वेळा आत्म्याला बोचतात. प्रत्येक निर्णयाला वेळ द्या, कारण वेळेपेक्षा मोठा सल्लागार कोणीच नसतो. आपल्या पंखांवर विश्वास ठेवा. वाऱ्याच्या भरोशावर फक्त पतंगच उडतात. आत्म्याचं उड्डाण विश्वासाने होतं, वाऱ्याने नाही. गरीब तो नाही जो उपाशी आहे, गरीब तो आहे ज्याला अन्नाची कदर नाही. जमिनीवर पडलेली भाकरी गरीब माणूस हसत हसत खाऊन टाकतो, आणि श्रीमंत माणूस हातात मिळालेली भाकरही नकारतो. जिथे राहण्यासाठी घर असतं पण लोक तुमची कदर करत नाहीत, तिथे राहणं रस्त्यावर झोपण्यापेक्षाही वाईट असतं. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, शब्दात शक्ती असते पण मौनात सत्य असतं. आपली कमजोरी कुणालाही सांगू नका, कारण जग शक्तिशाली नाही, ते चलाक आहे. लोक कदर करायला तेव्हाच शिकतात जेव्हा तुम्हीही त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला सुरुवात करतात. हे विसरू नका, अहंकारी लोकांसोबत मौन नव्हे तर धैर्य बोलतं, आणि
प्रेम तिथपर्यंतच टिकतं जिथे सन्मान टिकून राहतो. जिथे कदर कमी होते तिथे नाती फक्त औपचारिकता बनून राहतात. जे इतरांना खाली दाखवतात ते स्वतः किती खाली घसरतात याची त्यांना जाणीवही नसते. आणि जे स्वतःला फार मोठं समजतात त्यांना आयुष्य ठेचक्यातून नम्रता शिकवतं. अहंकाराने आंधळा झालेला माणूस ना स्वतःच्या चुका पाहू शकतो ना इतरांच्या चांगुलपणाची कदर करू शकतो. पाठीमागे चर्चा त्यांचीच होते ज्यांच्यात काहीतरी विशेष असतं. म्हणून घाबरू नका, हसत राहा. बळ लढायला शिकवतं, पण प्रत्येक डाव जिंकायचा असेल तर बुद्धीने युद्ध करा. बळाने नाही, स्वतःला सतत सुधारत राहा. लोकांना इम्प्रेस करण्याची गरज उरणार नाही, कारण जो स्वतःपेक्षा मोठा होतो त्याला इतरांच्या टाळ्यांची भूक राहत नाही. अभिमन्यू होण्यासाठी मृत्यूला सामोरं जावं लागतं आणि अर्जुन होण्यासाठी फक्त विजय निश्चित असला पाहिजे. कधीही कुणाच्या उपकारांवर अवलंबून राहू नका. कमकुवत झालात तर जग तुम्हाला आधार नव्हे तर सौद्याप्रमाणे पाहिल. आंधळं प्रेम अशी एक विहीर आहे ज्यात पडल्यावर आत्म्याचं उड्डाण गुदमरून मरतं. प्रेम करा, पण डोळे उघडे ठेवून. कुटुंब आणि खरे मित्र जीवनाची किंमत वाढवतात. संयम आणि वर्तन कोट्यावधी हृदय जिंकू शकतं. जरी त्याची बाजारात किंमत नसली तरी सुद्धा. परमात्म्याने नशिबापूर्वी मेहनत लिहिलेली आहे. म्हणूनच हाताची बोटे रेषांपेक्षा पुढे दिलेली आहेत. जेव्हा आपण कुणाचं भलं करतो तेव्हा आपल्याबरोबरही भलं होतं. पण ते दिसेलच असं नाही, पण विश्वास असणं गरजेचं आहे. जमिनीवर चालणारा माणूस तेव्हाच स्थिर राहतो जेव्हा त्याचं नातं आकाशातल्या परमात्म्याशी घट्ट असतं. आणि जेव्हा आत्मा परमात्म्याशी जोडली जाते तेव्हा बदल सहज घडू लागतात. मोठा बदल तेव्हा सुरू होतो जेव्हा माणूस आपलं पुढचं पाऊल ओळखू लागतो. आपण तेच बनतो जे आपण आपल्या अंतःकरणात ठरवतो. अश्रू वाहतात तेव्हा फक्त शांतता बाहेर येत नाही, त्यात त्या प्रार्थनाही लपलेल्या असतात ज्या फक्त वरचा देवच ऐकतो. जिथपर्यंत वाट दिसते तिथपर्यंत चालत राहा. पुढचं वळण आपोआप दिसू लागेल. नम्र होणं हा अहंकार आतून रिकामा करण्याचा सर्वोत्तम उपाय आहे. लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात याची चिंता करू नका, कारण ते स्वतः याच विचारात बुडालेले असतात की तुम्ही त्यांच्याबद्दल काय विचार करतात. आनंदाने काम कराल तर आनंद मिळेल, पण आनंद मिळावा म्हणून काम कराल तर फक्त थकवा मिळेल. इच्छा मनाला वाऱ्याच्या लाटांसारखं भरकटवते. त्या लाटांमध्ये मनाची होडी सावरून ठेवणं हेच खरं धैर्य आहे. कर्णासारखा कोणी असावा जो पराभव समोर दिसूनही साथ सोडत नाही, आणि कृष्णासारखा कोणी असावा जो स्वतः लढत नाही पण तुमचा विजय निश्चित करून टाकतो. तर समजा आयुष्याने तुम्हाला आपल्या कुशीत जागा दिली आहे. कोणतंही नातं अकारण जुळत नाही. कोणाला कधी कुठे भेटायचं हे सगळं आधीच ठरलेलं असतं, ते पण वरच्या दरबारात, आणि आपण त्याला योगायोग समजतो. जितकं तुम्ही इतरांच्या का, काय आणि कसं यामध्ये अडकतात तितकंच स्वतःपासून दूर जातात. म्हणून ज्या गोष्टी तुमच्या नियंत्रणात नाहीत त्यांच्यापासून दूर राहा. तिथेच शांती आहे, तिथेच खरा आनंद आहे.
नवी सुरुवात भीतीदायक वाटते, पण हाच तो मार्ग आहे जिथे उंचीवर यश श्वास घेत असतं. जो प्रत्येक कर्मात परमात्म्याला पाहतो, ज्याच्या प्रत्येक श्वास त्याच्या नामाशी जोडलेला असतो, तो म्हणतो मी नाही, तूच आहेस. तोच कर्मयोगी मोक्षाचा अधिकारी बनतो. आत्मज्ञान ही अशी अग्नी आहे जी मनातील द्वंद्व जाळून भस्म करते. जेव्हा आतलं द्वैत जळून जातं तेव्हाच बाहेर शांतता प्रकट होते. प्रत्येक कर्माचं फळ असतंच, पण त्याचं स्वरूप कर्म करणाऱ्याच्या नियतीवर अवलंबून असतं. सारखंच दिसणारं कर्मही भिन्न परिणाम देतं, कारण त्यात मी होता की परमात्मा यावर सगळं ठरतं. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मृत्यूची भीती त्यालाच सतावते ज्याने जीवन समजून घेतलेलं नसतं, आणि जीवन तोच समजू शकतो जो प्रत्येक क्षणी मरण्याची कला शिकतो. मनुष्य साधेपणाने जगू शकतो, पण स्वतःच निर्माण केलेल्या गुंतागुंतीत अडकून राहतो. ज्याच्याकडे काहीच नाही तोही चिंतेत असतो, आणि ज्याच्याकडे सगळं आहे त्यालाही शांती मिळत नाही. कारण शांती तिथे नसते जिथे खूप काही असतं. शांती तिथे असते जिथे काहीही आवश्यक उरत नाही. जीवन त्यांच्याच चरणी नतमस्तक होतं जे या गर्दीतही हसू शकतात. कधी ते हसवतं, कधी रडवतं, पण जो जीवनावर प्रेम करतो त्याला ते मिठीतही घेतं. लक्ष मिळो वा अनुभव दोन्ही अनमोल आहेत, आणि श्वास चालू आहे तोपर्यंत प्रयत्न कधीच थांबवू नका. लोक तुमची नक्कल करू लागले तर समजा तुम्ही यशाच्या उंबरठ्यावर उभे आहात. स्वप्न मोठे असेल तर संघर्षही तसाच मोठा असेल. हा नियम आहे, तक्रार नव्हे. राजासारखं जगायचं असेल तर आधी गुलामासारखी मेहनत करावी लागते, आणि ती मेहनत तोच करू शकतो जो ध्येयासाठी स्वतःलाच विसरतो. भाग्य तोपर्यंत साथ देतं जोपर्यंत कर्माचा दिवा तेवत राहतो. तेल संपलं की प्रकाशही संपतो. कर्मच भाग्य आहे, आणि हे समजण्यातच जीवनाची खरी व्याख्या लपलेली आहे. फक्त एवढंच की जर आज तुम्ही कमजोर असाल तर निराश होऊ नका. कदाचित कमजोरी तुमचा काळ असेल, तुमची ओळख नव्हे. जिथे मन, वाणी आणि कर्म एकरूप होतात तिथेच खरे आनंद स्वतः प्रकट होते. जिथे विचार स्वच्छ असतात तिथे आत्मा हसतो. अनुभव हे जीवनाचं सत्य आहे, आणि अनुमान ही मनाची कल्पना. अनुभव तुम्हाला जमिनीवर ठेवतो, तर अनुमान अनेकदा भ्रमात टाकतो. जो स्वतःला रोज तपासतो तोच जीवनाच्या दिशेने स्वतःला रोज घडवत राहतो. कारण आत्मचिंतन असा आरसा आहे जो सावली दाखवण्याआधी सत्याचं दर्शन घडवतो. कोणी दुसरा तुम्हाला टोचेल तर तुमच्यात अहंकार जागा होतो, पण जेव्हा तुम्ही स्वतःलाच टोचता तेव्हा आत एक साधक जन्माला येतो. तिथूनच परिवर्तन सुरू होतं. वाईट सवयी मौनात आणि अदृश्यपणे पहिले भाडेकरू म्हणून येतात, मग मालक बनून बसतात, आणि शेवटी सुख व शांतीचे सर्व दरवाजे बंद करतात. दररोज स्वतःला विचारा, मी त्या दिशेने चाललो आहे का जिथे माझी आत्मा जायला इच्छिते, की मी इतरांच्या अपेक्षांच्या कैदेत माझं जीवन वाया घालवत आहे. सूडभावना, ईर्ष्या, राग हे फक्त दुर्गुण नाहीत, ते ऊर्जेचे खुनी आहेत. ही ती आग आहे ज्यात तुम्ही इतरांना जाळू पाहता, पण शेवटी स्वतःच राख होतात. जीवनाचं मूल्य
तेव्हाच कळतं जेव्हा आपण फक्त गोंगाट करणाऱ्या आणि अर्थहीन गोष्टीवर वेळ वाया घालवणं सोडतो. प्रत्येक क्षण अनमोल आहे. जो गेला तो परत येत नाही, पण जो येतो आहे तो अधिक चांगला बनवणं हे तुमच्या हातात आहे. शिस्त म्हणजे बंधन नव्हे, तर आत्मविकासाकडे नेणारा एक उघडा दरवाजा आहे. लहान सहान गोष्टीत अडकून आपण आपल्या जीवनाची उंचीच गमावतो. भगवान श्रीकृष्ण गीतेत जो उपदेश देतात तो हाच आहे की संतुलन ठेवा. सुख तुमच्या दारात उभं असो किंवा दुःख तुमच्या डोक्यावर बसलेलं असो, स्थिर राहणं हेच खऱ्या अर्थाने तप आहे. प्रत्येक परिस्थितीत तुम्हाला तोडेल, पाडेल, तपासेल, पण संतुलनच तुम्हाला पुन्हा उभं करेल, सांभाळेल आणि जीवन पुढे नेईल. हा मार्ग फुलांची सेज नाही, तर काट्यांनी भरलेला वाकडा, गुंतागुंतीचा आणि कठीण मार्ग आहे. पण या मार्गावर चालणारा माणूसच शेवटी आतून पूर्णपणे उमललेला असतो. प्रेम आणि मधुर वर्तन ही दोन अशी चमत्कारे आहेत जी फक्त माणसांनाच नाही तर पशुपक्ष्यांनाही आपलंसं करतात. सेवा घेणं सुखद असू शकतं, पण सेवा देणं आत्म्याला असा एक उत्सव देतं ज्याला कधीच अंत नसतो. जिथे आपण कारण समजून घेऊ तिथे मनमुटाव आपोआप मिटतात. कारण प्रत्येक भांडणाचं मूळ अज्ञान नसून गैरसमज असतो. साधा माणूसही असाधारण बनू शकतो जेव्हा तो धर्माशी, भक्तीशी आणि आत्म्याच्या हाकेशी जोडलेला जातो. ज्याच्या जीवनात ईश्वर नाही तो फक्त जिवंत असतो, तो खरं जीवन जगतच नाही. जेव्हा ध्येय नसतं तेव्हा गतीला काहीच अर्थ राहत नाही. ध्येयहीन माणूस दिशा नसलेल्या होडीसारखा असतो, जिला प्रत्येक लाट वाहून नेते. आणि जेव्हा ध्येय स्पष्ट असतं तेव्हा वाट ही आपोआप स्पष्ट होते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कर्माच्या चक्रातच जीवनाचं गूढ रहस्य लपलेलं आहे. जे पेरलं आहे ते कापावंच लागतं. पण फक्त कर्माचंच फळ सर्व काही आहे का? नाही. भावना ही एक बी आहे आणि संकल्प ही अशी शक्ती आहे जी जन्मोजन्मीचं आयुष्य बदलून टाकते. मानवी जन्म मिळणं हे अत्यंत दुर्मिळ आहे. 84 लाख योन्यानंतर हा जन्म प्राप्त होतो. ही साधी उपलब्धी नाही, हे एक तप आहे, एक संधी आहे आणि एक परीक्षा सुद्धा आहे. जिथे प्रत्येक क्षणी आपल्यालाच आपल्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात. पण आपण आपल्या कर्तव्यांची उत्तर देतो आहेत का? आपण कधी स्वतःकडे आतून पाहिलं आहे का की आपण खरं तर कोण आहोत? आपण बोलतो प्रत्येक शब्द आणि विचारतो प्रत्येक विचार हाही एक कर्मच आहे. आणि त्या कर्माची प्रतिक्रिया फक्त भविष्य घडवत नाही तर आपल्या वर्तमानालाही आकार देते. आणि जेव्हा हे वर्तमान स्थिर होतं, मन शांत होतं, तेव्हा ध्यान आपोआप घडू लागतं. ध्यान ही एखादी कृती नाही, ती मन शुद्ध झाल्याची एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. पण आपण ती शुद्धता अंगीकारतो का की फक्त बाहेरून समजतो? जेव्हा मन लोभ, द्वेष, ईर्ष्या आणि क्रोधाच्या जाळात अडकलेलं असतं तेव्हा ध्यान घडत नाही. तेव्हा आतली शांती दूर पडते. म्हणून सर्वप्रथम आपल्या स्वभावाचं तप करा. अहंकार धुवा, विचार गाळा आणि भावनांना प्रेमाने पाणी घाला. मग बघा, ध्यान आपोआप घडेल, पूजा स्वाभाविक बनेल, प्रार्थना मौन होईल
आणि सेवा म्हणजेच जीवन होईल. जेव्हा तुम्ही जीवनाला नियमांनी बांधता तेव्हा ते तुटत नाही, ते संयमाच्या धाग्यांनी अधिकाधिक मजबूत होत जातं. आणि जेव्हा जीवनाचा प्रत्येक क्षण नियमबद्ध प्रवाहात वाहतो तेव्हाच तो पुण्य बनतो. हाच तो धर्म आहे ज्याचा प्रत्येक कण कर्मात प्रकट होतो आणि ज्याचं प्रत्येक कर्म मोक्षात परिणत होतं. तरीही लोक म्हणतात, मी पूजा करत नाही, मी फक्त चांगली कर्मे करतो. पण आत्मज्ञानाशिवाय कर्म पूर्ण होऊ शकत नाही. कारण ज्ञानाशिवाय केलेलं कर्म फक्त श्रम ठरतं आणि श्रद्धेशिवाय केलेली पूजा फक्त दिखावा बनते. म्हणून आधी श्रद्धा जागृत करा आणि मग सेवेत उतरा. आणि सेवा अशी असावी की कुणालाही कळू नये की तुम्ही सेवा केली आहे. हेच आहे निष्काम कर्म. आणि निष्काम कर्मच त्या भक्तीची पहिली पायरी आहे, जिथे कुठल्याही फळाची अपेक्षा नसते. पण आपण खरंच असं करू शकतो का की आपण स्वतः केलेलं दान पुण्याचाच हिशोब ठेवतो? मी इतकं दिलं, मला इतकं मिळालं, हा व्यवहार आहे, भक्ती नाही. भक्ती ती असते जी पाण्यासारखी वाहते, मातीसारखी समर्पित होते आणि अग्नीसारखी सगळं काही स्वाहा करून टाकते. जो मनुष्य फक्त कमावतो आणि गरज नसतानाही ते धन साठवून ठेवतो, तो फक्त गरीबच नाही तर दुर्दैवी ही असतो. धनाचा उपयोग योग्य वेळी झाला नाही तर ते कुणाचंच राहत नाही. पैसा जपा, पण मोहाने नाही, विवेकाने. आणि दान कुठे करावं? जिथे गरज आहे तिथे. पण हे लक्षात ठेवा, दान असं असावं की ते कुणाच्या आत्म्याला उंचवण्याचं साधन ठरेल, फक्त पोट भरण्याचं नव्हे. जीवनाला अर्थ द्या, फक्त धनाने नाही तर आपल्या कर्मांनी, विचारांनी आणि भावनांनी. दररोज आपल्या विचारांची परीक्षा घ्या, भावनाचं मोजमाप करा आणि आपल्या कर्मांना मेणबत्तीसारखं पेटवून बघा. ती प्रकाश देत आहे की फक्त धूर? हेच आत्मनिरीक्षण तुमचा खरा गुरु आहे. कारण तुमच्या वाईट गोष्टी तुम्हाला दुसरं कोणीही इतक्या स्पष्टपणे सांगू शकत नाही जितकं तुम्ही स्वतः पाहू शकतात. आणि जेव्हा तुम्ही पाहायला लागता तेव्हाच खरी क्रांती तिथून सुरू होते. मग तुम्ही प्रश्न विचाराल, माझ्याच बाबतीत असं का झालं? तर याचं उत्तर आहे, कदाचित हे माझ्या चेतनेच्या विकासासाठी आवश्यक होतं. खरं अध्यात्म तेच आहे जे तुम्हाला भूतकाळात अडकवत नाही, वर्तमानात जागरूक करतं आणि भविष्याच्या चिंतेतून मुक्त करतं. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ज्याने स्वतःच्या स्वार्थासाठी कुणाचं नुकसान व्हावं अशी इच्छा केली त्याने आपल्या नशिबाच्या पानांवर काळीशाई ओतली. कारण जो जसं पेरतो तसंच त्याला कापावं लागतं आणि कापणीच्या वेळी तेच बी काटे बनतात. कुणाला फसवून मिळालेलं सुख शेवटी सर्वात खोल दुःख बनतं. कारण माणूस फक्त इतरांनाच नाही तर स्वतःच्या भविष्यालाही फसवतो. गरुड पुराण सांगतं, ज्याने वाईट कर्म केली त्याचं दुःख जन्मापासून मृत्यूपर्यंत आणि मृत्यूनंतरही त्याचा पाठलाग करतं. तो रडतो पण अश्रू वाहत नाहीत, कारण आत्म्याच्या वेदनेने तो मूक झालेला असतो. चांगल्या कर्माची सुरुवात बाह्यकृतींनी नाही तर अंतर्गत विचारांनी होते. मनाच्या भूमीवर जे पेरलं जातं तेच कर्म बनतं. संगत हे आत्मविकासाचं सर्वात मोठं साधन आहे. वाईट संगत मनाला पापाच्या दरीकडे ओढते तर चांगली संगत आत्म्याला उंचावते. म्हणून नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत राहा, कारण
जिथे संगत संकुचित असते तिथे बुद्धीही बांधली जाते. चांगली कर्म घडण्याआधी विचार जन्म घेतात आणि विचार परिस्थिती आणि वातावरणातून तयार होतात. म्हणून आपल्या घराचं, मनाचं आणि शरीराच्या आभामंडलाचं वातावरण सकारात्मक ठेवा. कारण जिथे प्रकाश नसतो तिथे अंधार येत नाही, तो पसरतो. मृत्यू ही फक्त एक रेषा नाही, तो जीवनातील असा बिंदू आहे जिथे पूर्वजन्माची कर्म, वर्तमानातच आचरण आणि भविष्याची दिशा हे तिन्ही एकत्र येऊन निर्णय घेतात. मनुष्याच्या आत जी कर्म साठलेली असतात तीच पुढे प्रारब्ध बनतात. आणि प्रारब्ध फक्त एक गोष्ट नसते, ती आपल्या निर्णयांची अंतिम सावली असते. प्रारब्ध 3 प्रकारचे असते: मंद, तीव्र आणि अतितीव्र. मंद प्रारब्ध आपण पुरुषार्थाने बदलू शकतो. तीव्र प्रारब्ध तपश्चर्या आणि संतांच्या आशीर्वादाने बदलू शकते. पण अतितीव्र प्रारब्ध हे काळाच्या हातांनी लिहिलेलं असतं. ते घडणारच असतं आणि ते अटळ असतं. तेव्हा आपल्या हातात एकच पर्याय उरतो: आपल्या आतला प्रकाश सतत प्रज्वलित ठेवणं. सर्वात मोठं पाप म्हणजे स्त्रीचा अपमान. कारण स्त्री केवळ शरीर नाही, ती सृष्टीची साकार छाया आहे. ती देवी आहे, ती धरती आहे, ती धुरी आहे ज्यावर सृष्टी फिरते. ज्याने तिचा अपमान केला त्याने सृष्टी कर्त्यालाच अपमानित केलं, आणि ज्याने तिचा सन्मान केला त्याने आपल्या भाग्याला सिंचन दिलं. इथूनच जन्म घेते आत्म्याची ती चेतना जी मोक्षाकडे वाटचाल करते. विचार, कर्म, परिणाम, पुनर्जन्म, मोक्ष हा एक अखंड चालणारा चक्र आहे. असं कर्म करा की पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागू नये. असे विचार ठेवा की प्रत्येक दिवस ईश्वराला भेटण्याची तयारी ठरेल. आणि जेव्हा कर्माचं चक्र पूर्ण होतं तेव्हा आत्म्याला मोक्षाची प्राप्ती होते. पण मोक्षाचा मार्ग कुठलाही सरळ मार्ग नाही. तो गुंतागुंतींनी भरलेला, अश्रूंनी ओलावलेला आणि तपाने शुद्ध झालेला मार्ग आहे. लक्षात ठेवा, धनाचा लोभ, गरजेच्या वेळी धन साठवून ठेवणं आणि दुसऱ्याच्या मदतीकडे पाठ फिरवणं हे सुद्धा पापाच्याच श्रेणीत येतं. धन तेव्हाच उपयोगी ठरतं जेव्हा आत्म्यावर संकट येतं, नाहीतर ते फक्त तिजोरीत कुजत राहतं. आपल्या घर परिवाराच्या गरजांना प्रथम प्राधान्य द्या. दान पुण्य आपल्या क्षमतेनुसार करा, दिखाव्यासाठी नाही. आपल्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करू नका, पण गरजेच्या वेळी कंजूसही होऊ नका. परिवार हाच सर्वात मोठा धर्म आहे आणि त्याग ही सर्वात मोठी भक्ती आहे. तू जर गप्प राहिलास तर अधर्म अधिक बळावेल आणि तुझं मौनच पाप बनेल. कारण जेव्हा अत्याचार सहन केला जातो तेव्हा तो पुन्हा पुन्हा केला जातो. ज्या क्षणी अर्जुनाने आपल्या प्रियजनांना पाहून युद्ध सोडण्याची इच्छा व्यक्त केली त्याच क्षणी श्रीकृष्ण म्हणाले, जे तुला आपले वाटतात तेच अधर्माच्या बाजूने उभे आहेत. ममता नव्हे, धर्माच्या दृष्टीने बघ. जेव्हा तू धर्माच्या डोळ्यांनी पाहशील तेव्हाच तुला समजेल की कर्तव्याचा अर्थ भावनापेक्षा मोठा असतो. धर्माचा मूळ आधार कर्म आहे आणि कर्माशिवाय धर्म नाही. जसं दिव्याशिवाय रात्री उजेड नसतो, तसंच निष्काम कर्माशिवाय आत्म्याला मोक्ष मिळत नाही. दान हे सर्वात मोठं कर्म आहे, पण ते केवळ दान नसावं, ते मौन दान असावं. दिखाव्याशिवाय असावं, अहंकारमुक्त असावं. कारण अहंकारातून केलं गेलेलं पुण्य आतून पाप बनतं. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मनुष्याचं सर्वात मोठं कर्म म्हणजे स्वतःच्या मनावर स्वतःच नियंत्रण ठेवणं.
ज्याने मन जिंकून घेतलं त्याने जगातील सर्व युद्ध आधीच जिंकलेली असतात. गेलेला काळ आणि येणारं उद्या हे दोन्ही केवळ कल्पना आहेत. खरं अस्तित्व फक्त या क्षणातच आहे, आताच आहे. आणि जो या आतामध्ये जगतो तोच जीवनाची पूर्णता समजू शकतो. पाप तेवढंच नाही जे केलं गेलं आहे, पाप तेही आहे जे सहन केलं गेलं आहे. द्रौपदीचा अपमान फक्त तिचाच अपमान नव्हता, तो त्या धर्माचा अपमान होता जो न्याय मागत होता. आणि जेव्हा धर्माचा अपमान होतो तेव्हा संहार अटळ ठरतो. जेव्हा एखादी स्त्री अपमानित होते तेव्हा सृष्टी हादरते आणि इतिहास कलाटणी घेतो. द्रौपदीची मूक हाकच महाभारताची गर्जना बनली, कारण ती हाक न्यायाची होती आणि न्याय कधीच मौन राहत नाही. कर्मयोग तो आहे ज्यात माणूस कर्म करतो पण फळाची अपेक्षा ठेवत नाही, कारण फळाची इच्छा हेच बंधन आहे आणि त्याग हाच मुक्तीचा आरंभ आहे. कर्तव्य भावनेतून केलेलं कोणतंही कार्य चांगलं असू शकतं पण श्रेष्ठ नाही. श्रेष्ठ कर्म तेच असतं जे निष्काम असतं आणि तेच कर्म मोक्षाकडे घेऊन जातं. जेव्हा तू अन्यायाचा विरोध करत नाहीस तेव्हा तू त्याच्याच बाजूने उभा राहतोस आणि जेव्हा तू वारंवार सहन करतोस तेव्हा समोरचा तुझ्या मौनाला संमती समजतो. विरोध करणं म्हणजे विद्रोह नव्हे, ते आत्मसन्मानाचं संरक्षण कवच आहे. जो सहन करतो तो तुटतो आणि जो बोलतो तो घडतो. ईश्वराने माणसाला कर्म दिले आहे, भाग्य लिहून दिलेले नाही. भाग्य तर कर्मातूनच घडते आणि ज्याने हे रहस्य ओळखले त्याने हेही जाणले की कर्मापेक्षा मोठी कोणतीही पूजा नाही. विचारांच्या भूमीवर जे बी पेरलं जातं तेच पुढे कर्म बनून उगवते आणि जेव्हा विचार शुद्ध असतात तेव्हा कर्म आपोआप निर्मळ होतात. जो फक्त भगवद्गीता वाचतो तो ज्ञान मिळवतो, पण जो त्यावर मनन करतो तो स्वतःला जाणण्याच्या प्रवासावर निघतो. आणि जेव्हा माणूस स्वतःला जाणू लागतो तेव्हा जग त्याला ओळखू लागते. विपरीत परिस्थितीत शांती हेच सर्वात मोठं शस्त्र आहे. मन अशांत असतं जेव्हा सर्व काही आपल्या मर्जीने होत नाही, पण जीवन तुमच्या मर्जीने नाही तुमच्या दृष्टिकोनाने चालतं. जो आपल्या मनावर विजय मिळवतो तो बाह्य परिस्थितीवरही विजय मिळवू शकतो. कधीकधी जीवन तुम्हाला थांबवतं कारण तुम्ही स्वतःला ओळखू शकता. पडणाऱ्या जगापासून दूर ते तुम्हाला एक रिकामा कोपरा देतं जिथे तुम्ही आणि तुमची अंतरात्मा समोरासमोर बसतात आणि त्यांच्यापासून प्रारंभ होतो चिंतनाचं, मननाचं, आत्मविश्लेषणाचं. जेव्हा बाहेर सर्व थांबते तेव्हा आतला प्रवास सुरू होतो आणि हेच ती वेळ आहे जेव्हा निसर्ग तुम्हाला काहीतरी नवीन शिकवू इच्छितो. ईश्वराने जर तुम्हाला सर्वात कठीण पात्रासाठी निवडलं असेल तर समजा तुम्हाला काहीतरी वेगळं मिळेल, कारण प्रत्येक कलाकाराला असा मंच मिळत नाही जिथे त्याची वेदना त्याची ओळख बनते. लोक म्हणतात की मागील जन्मांचे कर्म असेच असतील म्हणून आज दुःख आहे. जो संकटातही डगमगत नाही, जो तुटूनही हसतो तोच खरा योद्धा आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जेव्हा परिस्थिती तुमच्या विरोधात असेल तेव्हा दीर्घ आणि खोल श्वास घ्या. श्वासांच्या आवाजाला ऐका. जणू प्रभू तुमच्या आत बोलत आहेत. हळूहळू घोळत घोळत पाणी प्या. जणू प्रत्येक घोटात जीवनाची नवी चेतना उतरते. रिकामं राहू नका, कारण रिकामं मनच सर्वात जड ओझं बनतं. कोणतंही प्रिय काम हातात घ्या
काही वाचा, काही रचा, काही शिका, काही समजून घ्या. काम केल्याने केवळ वाईट विचार दूर होत नाहीत, तर आत्मबल वाढतं. जर यश मिळालं तर प्रत्यक्ष अनुभव मिळतो, आणि जर अपयशी झाला तरी अनुभवच मिळतो. आणि अनुभवापेक्षा मोठा गुरु कोणीही नाही. वेळेच्या घड्याळाकडे पहा. टिकटिक करणारे सेकंद तुम्हाला शिकवतात की प्रत्येक क्षण बदलतो, आणि हेही बदलेल. आजची वेदना उद्या तुमच्या सामर्थ्याचा आधार बनेल. जसे दाट जंगलात लागलेली भीषण आग एक दिवस शांत होते, तसंच हे वादळही शांत होईल. आजची रात्र कितीही लांब वाटली तरी सकाळ येणारच, कारण आतापर्यंत अशी कोणतीही रात्र आली नाही जिने सूर्य न पाहिला असेल. दुःखाच्या वेळी कोणीही सोबत येत नाही. लोक दूर उभे राहून फक्त तमाशा बघतात, पण तुम्ही खरंच एकटे आहात का? कधी तुम्ही त्या अदृश्य शक्तीला आवाहन केलं आहे का, जी प्रत्येक क्षण तुमच्यासोबत आहे? ईश्वराचा साथ दिसत नाही, पण जाणवते. जसे हवा पाहता येत नाही, पण तिच्या थंडीत शरीर थरथरते. कधी वेळ काढून फक्त त्याला आठवू. तो येतोच, नक्की येतो, पण तेव्हाच जेव्हा तुमचा विश्वास खरा असेल, जेव्हा जीवन प्रत्येक कोपऱ्यातून सांगेल आता काहीही होणार नाही. तेव्हाच तो वेळ येतो जेव्हा तुम्हाला खरं सोनं बनायचं असतं. प्रत्येक वेदना, प्रत्येक दुःख, प्रत्येक अपयश तुमच्या आत काहीतरी घडवत असतं. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कधी कधी दुःख ही एक हातोडी असते जी आत्म्याला आकार देत असते. म्हणून आता विचार करू नका की हे सर्व का आलं, तर विचार करा आता काय व्हायचं आहे. कारण जर प्रभूंनी तुम्हाला निवडलं आहे तर नक्की काही कारण असेल. सगळ्यांना जगायचं असतं, पण सगळ्यांचं जगणं सारखं नसतं. काही लोक जगासाठी जगतात आणि काही लोक जग बदलण्यासाठी. मित्रांनो, आम्हाला आशा आहे की तुम्हाला हा उपदेश आणि कथा आवडली असेल. तर मित्रांनो, तुम्हाला हा उपदेश आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भक्तिकथा मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.